त्यांच्या एका बातमीकडे ब्रँडवरून संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती। आता भाजपनं सुद्धा सेना भवनाबाहेर बॅनरबाजी करत ठाकरे गटाला डिवचलेलं आहे। मोदी ओरिजिनल ब्रँड अशा आशयाचे बॅनर भाजपकडून सेना भवनाबाहेर लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की ब्रँडवरून संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती आणि त्यानंतर आता भाजपनं सुद्धा ठाकरे गटाला या बॅनरमधूनच उत्तर दिलेलं आहे। दरम्यान याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। सेना भवनाबाहेर लागलेला भाजपचा एक बॅनर सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतोय। मोदी ओरिजिनल ब्रँड अशा आशयाचा हा बॅनर असून सेना भवनाच्या विरुद्ध बाजूला हा बॅनर लावण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं होतं, नरेंद्र मोदी हा आता ब्रँड राहिला नसून ती भाजपची ब्रँडी झालेली आहे असं हे वक्तव्य होतं आणि त्यानंतर हा बॅनर सेना भवनाबाहेर लागलेला आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दावा केला होता, स्वबळावरती 370 पारचा दावा केला होता, तर एनडीएच्या मदतीने 400 पारचा दावा केला होता। मात्र निकालानंतर भाजपला स्वबळावर जेमतेम 240 जागा आल्या आणि त्यानंतर भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणाले होते की नरेंद्र मोदी हा आता ब्रँड राहिला नसून ती भाजपची ब्रँडी झालेली आहे आणि त्याचंच प्रत्युत्तर म्हणून आता भाजपच्या वतीने नरेंद्र मोदी ओरिजिनल ब्रँड अशा आशयाचा बॅनर लावल्याची चर्चा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शेगवणसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।